दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। माजी आमदार वसंत गीते यांच्या अतिक्रमण काढलेल्या कार्यालयाबाहेर एक शिवसेनेची कमान होती। ही कमान काढण्याकरता आज पुन्हा एकदा अतिक्रमण विभागाचा शेकडो कर्मचाऱ्यांचा फौज फाटा घेऊन या ठिकाणी धडक दिली। त्यांच्यासोबत शेकडो असे पोलीस देखील दाखल झाले असून नुकतीच ही कमान काढण्याची कारवाई सुरू आहे। या कमानीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटो असल्याने ही कमान काढण्यात अतिक्रमण विभागाला अडचण येत असल्याचं बोललं जात होतं। मात्र आज ही कमान गॅस कटरने काढण्याचं काम सुरू आहे। यावेळी मुंबई नाका परिसरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण होतं। यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सत्तेचा गैरफायदा घेत असल्याचं सांगत निषेध व्यक्त केला। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणावरील माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती। त्यावेळी माजी आणि आजी आमदारांमध्ये तुतू-मेमे झाली होती। माजी आमदार वसंत गीते यांनी आमदार देवयानी फरांदे यांनी ही कारवाई केल्याचा आरोप केला होता। यानंतर आज पुन्हा ही अतिक्रमण मोहीम सुरू झाल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी, नाशिक।